नमस्कार, मी अक्षरा आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही। मराठा आरक्षणाचा मुद्दा वर्षभर तापलेला असताना मनोज जरांगे पाटलांच्या कुठल्याही मागणीला सरकारने गांभीर्याने घेतलेले नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या जरांगे पाटलांनी राजकारणात उतरून मराठा आरक्षण मिळवण्याची तयारी दाखवली आहे। राजकारणात उतरल्यानंतर कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून आणायचे याबाबत मनोज जरांगे काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे। पाडायचे तर कोणाला आणि निवडून आणायचे तर कोणाला? आचारसंहिता लागेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर मग राजकीय विचार केला जाईल असा इशारा सातत्याने जरांगे पाटील देत होते। आचारसंहिता जाहीर झाली, निवडणुकीचे पडघम देखील वाजले, सरकारने मराठा समाजाला हवे असलेले आरक्षण काही दिले नाही। त्यामुळे संतप्त झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आता राजकारणात उडी घ्यायची हे नक्की केले आहे। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा राजकारण हा काही शेवटचा टप्पा नाही। त्यांनी वारंवार आपल्या समाजाला राजकारण करायचे नाही हे स्पष्ट केले आहे, पण राजकारणात उतरल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही असा विचार पुढे आला आहे। याचवेळी आरक्षण नाकारणाऱ्यांना धडा शिकवायचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे। 20 ऑक्टोबरला निर्णय होणार आहे, तो निवडणुकीच्या मैदानात उमेदवारांना उतरवायचे का मग पाडापाडीचे राजकारण करून महायुतीला झटका द्यायचा? बैठकीत त्यांचा निर्णय काहीही झाला तरी एक प्रश्न या निमित्ताने उरतोच, तो म्हणजे उमेदवार पाडायचा तर मग तो कोणता पाडायचा आणि निवडून आणायचा तर कोणाला निवडून आणायचा? मराठा समाजाची आणि त्यातही जरांगे फॅक्टरची ताकद राज्यभरात किती आहे? निवडणुकीच्या मैदानात उतरायचे असेल तर त्या मतदारसंघातील जातीची समीकरणे जुळवावीच लागतात। मराठा आरक्षण आंदोलनातील उमेदवारांना इतर समाजाचा पाठिंबा मिळेल का? सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा ठरणार आहे तो, जर कोणाही एकाला उमेदवारी दिली तर त्या मतदारसंघातील इतर डझनवारी इच्छुकांची भूमिका काय राहील? कारण या सगळ्या शक्यतांमध्ये आणखी एक मुद्दा आहे आणि तो म्हणजे गाव पातळीवरील राजकीय समीकरण कसे असेल। एकतर मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन आणि मराठा आंदोलकांचे प्रत्यक्ष राजकारणात उतरणे हे दोन भिन्न मुद्दे आहेत। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व सहमती दाखवणारे गाव पातळीवरील नेते मराठा उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहेत का? कारण गाव पातळीवरील राजकारण पूर्णपणे वेगळे असते। सत्ताधारी नेत्यांशी त्यांचे वेगळे हितसंबंध असतात, सत्ताधाऱ्यांचा एक वेगळा दबावही अनेक वेळा असतो। त्यामुळे मराठा समाजासाठी राजकीय कसरत करताना तो मोठा कसोटीचा काळ असणार आहे। राज्यात जरांगे फॅक्टरची लाट आहे का असे विचारले तर त्याचे उत्तर होकारार्थीच असेल। ही लाट लोकसभा निवडणुकीच्या वेळीही होती, आजही आहे, पण या फॅक्टरचा थेट निवडणुकीच्या निकालावर प्रभाव पडेल असे मतदारसंघ कोणते आहेत याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही। मराठवाड्यात 46 जागा आहेत। लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा प्रभाव 36 विधानसभा मतदारसंघात पाहण्यास मिळाला। मराठवाड्यातील केवळ एक जागा या निवडणुकीत महायुतीला राखता आली, पण संदीपान भुमरे यांच्या विजयासाठीही जरांगे फॅक्टरच कामी आला हे नाकारता येणार नाही। गंगाखेड, परळी, अहमदपूर अशा 12 ठिकाणी हा फॅक्टर प्रभावी ठरला नाही। विधानसभा निवडणुकीतही मराठवाड्यात जरांगे फॅक्टर थेट निकालावर परिणाम करणारा ठरू शकतो। हे लक्षात आल्यानंतरच इच्छुकांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्यासोबतचे फोटो व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे। मनोज जरांगे पाटलांचा आशीर्वादाचा हात आपल्या डोक्यावर आहे हे दाखवण्याची ही सगळी धडपड आहे। पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील काही मतदारसंघांमध्ये मराठा आंदोलनाची धग पोहोचलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 2 दिवसात केलेली वक्तव्ये पाहिली तर त्यांचा निशाणा थेट भाजपवर आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम एकनाथ शिंदे हेच करू शकतात। त्यांच्याबद्दल आमची आजवर सकारात्मक भूमिका राहिली आहे, त्यामुळे शिंदेच्या बाबतीत त्यांची भूमिका सध्या तरी मवाळ असल्याचे वाटते। दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांच्या करेक्ट कार्यक्रम करणार असे सांगताना मराठा भाजपचे एन्काउंटर केल्याशिवाय राहणार नाही असे सांगत आपल्या निशाण्यावर भाजप असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे। निवडणूक लढवायची का पाडापाडी करायची असा कोणताही निर्णय बैठकीत झाला तर दोन्हीही बाबतीत मराठा समाजासाठी ही सगळीच मोठी कसोटी असणार आहे। एकूण राज्यभराचा विचार केला तर 288 पैकी 100 जागांवर जरांगे पाटील फॅक्टर परिणामकारक ठरू शकतो। त्या मतदारसंघातील गाव पातळीवरील नेते आपली पारंपरिक राजकीय भूमिका बदलतील का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होताना दिसत आहे। मुस्लिम मतदार लोकसभेत जरांगे पाटलांसोबत असल्याचे दिसले। विधानसभा निवडणुकीत ते कोणती भूमिका घेतात यावरही बरेच काही अवलंबून आहे, पण ही परिणामकारकता दिसण्यासाठी मराठा समाजाच्या गाव पातळीवरील राजकारणाचाही विचार करावा लागेल। मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी हा कसोटीचा आणि संपूर्ण आंदोलनाला वेगळे वळण देणारा हा काळ म्हणावा लागेल। त्यांच्यासाठी जशी ही कसोटी आहे तशीच ती संपूर्ण मराठा समाजासाठी असणार आहे।
अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.